थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान ते बोलणार आहेत। नेमकं नरेंद्र मोदी काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। विशेष करून राहुल गांधींनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार का ते पाहणं महत्त्वाचं असेल। या बातमीवर आपली नजर असेल। मात्र कोणत्या 5 महत्त्वाच्या बातम्या आपण या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत, आपण एक नजर टाकूयात। 22 तासानंतरही मुंबई पुणे ट्रॅफिक जॅम कायम आहे। प्रतिनिधी सूरज कसबे या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत। तर गाझियाबादमध्ये 3 अल्पवयीन बहिणींनी जीव दिलाय। रामराजे शिंदे यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। पुण्याहून बातमी आहे, मुलीला फोन करण्यावरून 2 मित्रांनी एकमेकांवर हल्ला केला। अविनाश पवार आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतील। तर सुनेनं नस कापली म्हणून सासूचा धक्क्यानं मृत्यू झालाय। नेमकी घटना कुठे घडली आहे मोहसिन शेख यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत। आणि मुंबईत गॅसच्या फुग्यांचा लिफ्टमध्ये स्फोट झाला, थोडक्यात बचावलेले आहेत। गोरेगाव मुंबईतली घटना आहे। ऋतिक गणकवार या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतील। पहिली बातमी आहे मुंबई पुणे महामार्गावरच्या ॲक्सिडेंट संदर्भातली। मुंबई पुणे महामार्गावर काल संध्याकाळी टँकर उलटलाय, मात्र आतापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। टँकरची केबिन बाजूला घेण्यासाठी काही काळ दोन्ही बाजूंनी जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती। सध्या यंत्रणा युद्धपातळीवर काम करते आहे। लवकरात लवकर गॅस टँकर बाजूला करण्याचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत। याचा परिणाम मात्र वाहतुकीवर झालाय। काल संध्याकाळपासून प्रवाशांचे प्रचंड हाल झालेले आहेत। एक लेन सुरू आहे, त्यामुळे गाड्यांची गर्दी दोन्ही बाजूंनी झालेली आहे। आत्ताच काही वेळापूर्वी तानाजी चिखळे यांच्याकडनं आपण माहिती घेतली, महामार्ग पोलीस अधीक्षक। त्यांचं असं म्हणणं आहे की अजून 6 ते 7 तास टँकर बाजूला करण्यास लागतील, कारण प्रोपेलिन नावाचा गॅस आहे आणि हा गॅस ज्वलनशील आहे, त्यामुळे दुर्घटना घडू शकते। त्यामुळे अतिशय सावधगिरीनं हा टँकर बाजूला काढावा लागतोय। गॅसचं लिकेज सुरू आहे, त्यामुळे संपूर्णतः रेस्क्यू ऑपरेशन हा टँकर बाजूला काढण्याचं काम करता येत नाही। जोपर्यंत हा गॅस पूर्णतः रिकामी होत नाही तोपर्यंत हा टँकर अजूनही तिथंच ठेवावा लागेल, अशी हतबलता सुद्धा त्यांनी बोलून दाखवली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सध्या वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। दोन्ही बाजूनं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। चालक आणि प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत। ही दृश्य आपण बघतोय, लांबच लांब रांगा असलेली ही दृश्य। काही वेळापूर्वी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य आपण पाहत होतो। पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे आणि दोन्ही लेन बंद असल्यानं एक छोट्या लेनमधून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान महामार्ग पोलिसांनी 2 पर्यायी मार्ग सुचवलेले आहेत वाहन चालकांना। ज्यांना शक्य आहे त्यांनी या 2 मार्गांचा आधार घ्यावा। एक म्हणजे जुना मुंबई पुणे हायवे, या हायवेवरून वाहतूक वळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे एक्सप्रेस हायवेवरून जी वाहतूक सुरू आहे ती वाहतूक एका सिंगल लेनमध्ये सुरू आहे, त्यामुळे लवकरात लवकर हा टँकर हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे। वाहतूक सुरळीत करण्यासाठी 6 ते 7 तास लागण्याची शक्यता आहे। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण बघतोय। तब्बल 22 ते 23 तास उलटून गेलेले आहेत। काल याच सुमारास टँकर पलटी झाला होता। प्रोपेलिन नावाचा एक गॅस आहे, जो गॅस ज्वलनशील आहे, त्यामुळे हा टँकर हटवताना अडचणी येत आहेत। अजूनही लिकेज सुरू आहे, अजूनही गॅस गळती सुरू आहे, त्यामुळे सावधगिरीनं टँकर हटवण्याचं काम सुरू आहे। वाहतूक सुरळीत करण्यासाठी अजून 6 ते 7 तास लागण्याची शक्यता आहे। सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत। मात्र आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार वाहतूक सुरळीत करण्यासाठी अजूनही 6 ते 7 तास लागण्याची शक्यता आहे। टँकर बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। जवळपास 23 तास ही वाहतूक खोळंबून राहिलेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक अतिशय संथ गतीनं सुरू आहे। ही दृश्य आपण ड्रोनच्या माध्यमातून बघतोय। उर्से टोल नाक्याच्या जवळ आडोशी बोगद्याजवळ ही घटना घडलेली आहे। गॅस टँकर पलटी झाल्यामुळेच, कारण ज्यावेळेला 1000 लिटर गॅस हा ज्यावेळेला बाहेर असतो त्याच्यामुळे अनेक गोष्टीची संभावना असते। अशा वेळेला जनतेची सुरक्षितता ही महत्त्वाची असते। वाहतुकीची कोंडी हा महत्त्वाचा भाग आहेच, पण त्या सगळ्या परिसरामध्ये जनतेच्या जीविताला त्या संबंध जो गॅस आहे त्याच्यातून कुठे धोका होऊ नये याची खबरदारी सरकार घेत असेल आणि त्याच्यामुळे कदाचित ते झालं असेल। खासदार सुनील तटकरे स्थानिक खासदार आहेत, ते माहिती देत आहेत काय नेमकी तिथे घटना घडलेली आहे। आणि आत्ताच्या घडीची एक अपडेट येते ती म्हणजे लोकसभेत नरेंद्र मोदी काही वेळातच भाषण करणार होते। राष्ट्रपतींच्या
अभिभाषणावर आभार प्रस्तावादरम्यान ते हे भाषण करणार होते. मात्र आत्ताची अपडेट अशी आहे की नरेंद्र मोदी यांचं भाषण रद्द करण्यात आलेलं आहे. लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. नरेंद्र मोदी आता भाषण करणार नाही आहेत. ते उद्या कदाचित भाषण करू शकतात. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे. नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावादरम्यान आपलं भाषण करणार होते. काल विशेषतः राहुल गांधींनी जे आरोप सरकारवर केलेले आहेत, अमेरिकेबरोबरचा व्यापार करार असेल किंवा निवृत्त जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील काही नोंदी असतील, या मुद्द्यावरून त्यांनी आरोप केले होते आणि त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज कदाचित या भाषणाचा आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील असं बोललं जात होतं. त्यामुळे या भाषणाकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र आता हे भाषण रद्द झालेलं आहे. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. रामराजे, काय कारण आहे पंतप्रधानांचं भाषण रद्द होण्याचं? बिलकुल, खरं तर हे भाषण जे आहे ते 5 वाजता ठरवण्यात आलं होतं आणि तसं सांगण्यात पण आलं होतं आणि म्हणूनच भाजपच्या खासदारांना उपस्थित राहण्यासाठी सुद्धा सांगण्यात आलं होतं. परंतु अचानक हे भाषण रद्द झालेलं आहे. कारण काल जो गदारोळ झाला त्यानंतर 8 खासदार सस्पेंड झालेले आहेत आणि त्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये मोठा गदारोळ झाला आज, ज्याचे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत. आणि विरोधी पक्षांच्या आणि काँग्रेसच्या खासदारांनी पारितोषिकची भाषा केली होती तिथे आणि अध्यक्षावर आरडाओरड सुद्धा केली होती आणि अशा प्रकारचा मोठा गदारोळ झालेला आहे. या पार्श्वभूमीवर आता संसदीय कार्य समिती जी आहे ती एखादा महत्वाचं पाऊल उचलते का, कोणता निर्णय घेते का, ते पाहावं लागणार आहे. परंतु पंतप्रधानांनी असं अचानक आपलं भाषण जे आहे ते आज न देणं, याचाच अर्थ ते कदाचित पुढच्या 1-2 दिवसामध्ये किंवा उद्या सुद्धा ते भाषण देऊ शकतात असं समजलं जातं. परंतु सभागृहाचं कामकाज जे आहे ते विरोधक चालवू देत नव्हते. काँग्रेसच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता आणि त्यामुळे कुठेतरी हे आजचं सभागृह आहे ते स्थगित करावं लागलेलं आहे आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण आज होऊ शकलं नाही. आता सविस्तर ते उद्या किंवा परवा दिवशी भाषण करण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे गदारोळादरम्यान स्थगित कामकाज झालं आणि त्यामुळे आता हे भाषण रद्द करण्यात आलं. धन्यवाद रामराजे दिलेल्या अपडेट्सबद्दल. आमच्यासोबत असेच राहा, कारण एक गाझियाबाद संदर्भातली बातमी तुमच्याकडून सविस्तर जाणून घ्यायची. पुढची बातमी आहे मुंबई पुणे महामार्गावर काल संध्याकाळी टँकर उलटला. अजूनही 23 तासानंतर वाहतूक कोंडी कायम आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज कसबे आपल्यासोबत आहेत. सूरज, काय स्थिती आहे सध्या? 6 ते 7 तास अजून लागतील असं बोललं जात आहे. प्रवाशांचे काय हाल होत आहेत? प्रवाशांशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला, काय त्यांचं म्हणणं आहे? सर, आपण पाहिलं तर आता 24 तास उलटून गेले या घटनेला. ऑडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन हा जो अतिज्वलनशील गॅस आहे, तो गॅसची वाहतूक करणारा गॅस टँकर पलटी झाला. तर त्या बाजूला काहीसं वळण आहे, त्या वळणावरती टर्न घेतानाच हा गॅस टँकर पलटी झाल्याचं पाहायला मिळतं. काही वेळापूर्वी आपण काही दृश्य दाखवले, त्यामध्ये या गॅस कॅप्सूल टँकरची पुढची केबिन आहे, केबिन क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली. परंतु मागची जी मेन कॅप्सूल आहे, ज्याच्यामध्ये हा अतिज्वलनशील जो प्रोपोलिन गॅस आहे तो असल्यामुळे ती केबिन तिथेच, ती जो कॅप्सूल आहे त्या ठिकाणी अजूनही देखील तिथंच असल्याचं पाहायला मिळतंय. पूर्णपणे या कॅप्सूल मधला गॅस हा निकामी करण्यात आला नाहीये. संबंधित यंत्रणेचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितले की याचा जो गॅसचे जे उच्च दाब आहे त्यामुळे तो इतरत्र हलवता येत नाही. दुसऱ्या एका मोकळ्या टँकरमध्ये हा गॅस पूर्णपणे भरला जाणे त्याच्यासाठी सुद्धा अवधी लागू शकतो. त्यामुळे अजून बराच वेळ, जवळपास 5 ते 6 तास या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये हा गॅस भरण्यासाठी लागू शकतात. त्यामुळे या ठिकाणची जी दोन्ही लेन आहेत, मुंबईवरून पुण्याला जाणारी लेन असेल किंवा पुण्यावरून मुंबईला जाणारी जी लेन आहे, या ओडिशी बोगद्याजवळची ही पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. याचा ताण आपण पाहिलं तर जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती आल्याचं पाहायला मिळतं, कारण याच मार्गावरून पूर्णपणे वाहतूक सुरू आहे. मोठ्या प्रमाणावरती जो यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, जो की नवीन मुंबई पुणे महामार्ग आपण म्हणतो, त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. गेले कित्येक तासांपासून प्रवासी याच मार्गावरती अडकून राहिल्याचं पाहायला मिळतं. कुठलीही कल्पना आम्हाला देण्यात आली नाही अशी सुद्धा या प्रवाशांनी ज्यावेळेस NDTV मराठीशी त्यांनी बातचीत केली त्यावेळेस त्यांनी म्हटलंय. जे लांबच्या पल्ल्यावरून आलेले जे वाहन चालक आहेत त्यांनी आपल्यासोबत काही सामान घेऊन आले होते, त्यावेळेस त्यांचा गुजारा चालू आहे.
त्या ठिकाणचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत, ते या ठिकाणचे जे प्रवासी या महामार्गावरती अडकलेत त्यांना पाणी बॉटल असेल किंवा इतर साहित्य देताना पक्षाच्या पाहायला स्थानिक मिळतं. पदाधिकाऱ्यांकडून या सगळ्या प्रवाशांची काळजी घेतली जाते, मात्र तरी सुद्धा गेल्या 23 तासांपासून इथं वाहतूक कोंडी असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झालेले आहेत. धन्यवाद सूरज दिलेल्या अपडेट्सबद्दल. पुढची बातमी उत्तर प्रदेशातून अतिशय धक्कादायक बातमी आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 3 सख्ख्या बहिणींनी इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. 3ही मुली अल्पवयीन होत्या. गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटीमध्ये मध्यरात्री 2च्या सुमारास ही घटना घडली आहे. तिघींना सुद्धा ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती आणि तिन्ही बहिणी ऑनलाईन टास्क बेस्ड कोरियन लव्ह गेम खेळायच्या. कुटुंबियांनी गेम खेळण्यासाठी विरोध केल्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. गाझियाबादमधील टीला मोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भारत सिटीमध्ये ही घटना घडली आहे. पोलीस सध्या या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. रामराजे शिंदे पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाऊयात. रामराजे, अतिशय धक्कादायक घटना आहे. गाझियाबाद दिल्लीपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडलेली आहे. मात्र सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एका कोरियन गेममुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. काय अपडेट्स आलेत, पोलिसांचं काय म्हणणं आहे, पालकांचे सुद्धा बाईट्स आल्याचं कळतंय. बिलकुल, खरं तर सुशिक्षित घरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळेच ही घटनाच्या पाठीमागचे धागेदोरे जे आहेत ते शोधण्यामध्ये पोलीस आता गुंतलेले आहेत. कारण तिघींनीही अचानकपणे एकत्रितपणे आत्महत्या करणं, एवढ्या दिवस किती दिवसापासून हे गेम खेळत होते, त्याचबरोबर हा गेम इन्स्टॉल कोणी करून दिला आणि इन्स्टॉल केल्यानंतर सातत्य किती वेळ राहिलेला आहे आणि या गेमची माहिती कशी मिळाली, ते इथून ते सर्वच अँगल तपासणी केली जात आहेत. आणि विशेष म्हणजेच की याच सोसायटीमध्ये आणि एकाच घरामध्ये तिचे आई वडील, या मुलांचे आई वडील सुद्धा होते आणि ते वेगळ्या रूम मध्ये झोपले होते. आणि अशा वेळी रात्री 2 वाजता ही घटना घडलेली आहे आणि लहान मुलांच्या संदर्भाची घटना आहे. एक प्रत्यक्षदर्शी पण आहे. पोलीस त्या दृष्टीनं विचार पण करत आहेत. आणि या तिन्ही मुलींनी जी आहे ती एकदम उडी मारलेली नाहीये, तर प्रत्येकीने एक करून अशी उडी मारलेली आहे. म्हणजेच की पहिली मुलगी 12 वर्षाची आहे, दुसरी 14 वर्षाची आहे, तिसरी जी आहे ती 16 वर्षाची आहे. आणि नेमकं हे टोकाचं पाऊल केवळ गेममुळे उचललं गेलेलं आहे का, ऑनलाईन गेममुळे, याचा सुद्धा पोलीस तपास करत आहेत. आणि जर तसं असेल तर मग त्याच्यावर सुद्धा काही, या गेमवर काही निर्बंध पुढच्या काळामध्ये आणले जातील का, ते सुद्धा बघावं लागणार आहे. धन्यवाद राम दिलेल्या बातमीबद्दल, दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघतोय की अतिशय धक्कादायक अशी बातमी आणि या बातमीमुळे गाझियाबाद परिसर हादरून गेलाय. पुढची बातमी पुण्यातून आहे. पुण्यातून 2 जिवलग मित्रांमधल्या भांडणाची बातमी आहे. जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून वार केल्यानं दुसरा मित्र गंभीर जखमी झालाय. पुण्यातील भारतीय विद्यापीठ परिसरातली ही घटना आहे. CCTV कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाला. या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चव्हाण असं हल्ला करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे. आपले प्रतिनिधी अविनाश जाधव आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतात. अविनाश, अतिशय धक्कादायक प्रकार आहे. कोयत्यानं आपल्या जिवलग मित्रावर जवळपास मरेल अशा बेतानं वार करण्यात आले होते आणि तरीसुद्धा अजूनही म्हणजे त्याला अरेस्ट केलेली आहे आणि आता पुढचा तपास सगळा सुरू आहे. आता सध्या जखमी झालेल्या मित्राची काय स्थिती आहे? आपण पाहतो आहोत की हा जो हल्ला झालाय विनोदजी, तो अतिशय गंभीर असा हल्ला आहे. सीसीटीव्ही मध्ये जर आपण ही दृश्य पाहिली तर अंगावर काटा उभा राहिला अशी परिस्थितीची ही संपूर्ण दृश्य आहेत. जे एक रसाचं गुऱ्हाळ होतं बाजूला, त्या ठिकाणी या दोघांची बातचीत चालू होती. त्यानंतर त्याचं पर्यावसन भांडणात झालं आणि हा जो चेतन चव्हाण होता त्याने आदित्य कांबळेवर सपासप कोयत्याने वार करायला सुरुवात केली. तो इकडे तिकडे पळत होता, गायावाया करत होता वाचण्यासाठी. मात्र तिथे कोणी जवळपास त्याला वाचवण्यासाठी तिथे येतानाचं दृश्य हे त्यामध्ये नाही. त्यानंतर एक जो व्यक्ती आहे तो जवळ येतोय आणि त्याच्यापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर हा थोडक्यात आता हॉस्पिटलमध्ये हे संपूर्ण उपचार घेतल्यानंतर आता तो शुद्धीवर येत असल्याची माहिती आहे. मात्र एकूणच त्याची अवस्था गंभीर आहे. आणि जर आपण पाहिलं तर चेतन चव्हाण हा फरार होता. आपण सातत्याने याचा पाठपुरावा केल्यानंतर आता भारती पोलीस स्टेशनमध्ये चेतन चव्हाण याला अटक करण्याची माहिती मिळालेली आहे. मात्र एकूणच जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत ते सातत्याने वाढत आहेत. आणि कोयता गँगचा प्रकार तर आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय की हे सर्रास कोयते येतात कुठून आणि अशा पद्धतीचे हल्ले केल्यानंतरच आपल्याला जाग काय येते, हा खरा तर प्रश्न आहे. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर संपूर्ण पुणे शहरामध्ये जे वेगवेगळे गुन्हे घडतायत त्याच्यामुळे पुणेकर कुठेतरी दहशतीखाली आहेत. आता आदित्य कांबळे आणि त्याचे जे कुटुंबीय आहेत ते पोलीस स्टेशनला बसून आहेत. एकूणच या संदर्भात कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. आणि या दोघांची जी भांडणं झाली आहे ती जुनी मैत्रीण जी आहे तिच्या संदर्भातले काही गोष्टी होत्या, तिला फोन करण्यावरून
तसेच तिला जबरदस्तीने त्यांच्या जो चेतन चव्हाण होता त्याच्यावर काही गुन्हा दाखल करायला लावला, अशाही काही गोष्टी समोर येत आहेत. आता पोलीस संपूर्ण चौकशी करतायत आणि यावर कारवाई होईल. मात्र पुण्यामध्ये होणाऱ्या या ज्या काही घटना आहेत याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह उभं राहताना दिसतंय विनोद. पुण्यात होणाऱ्या या घटनांवर प्रश्नचिन्ह उभं राहिले आणि त्यामुळे पुणेकर अतिशय भीतीच्या छायेत वावरत आहेत असं म्हणावं लागेल. धन्यवाद अविनाश दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता पुढची बातमी आहे संभाजीनगरातून. संभाजीनगरात सासू सुनेमध्ये झालेल्या वादात संतापून सुनेनं आपल्या हाताची नस कापली. मात्र या घटनेमुळे 76 वर्षीय सासूला जोरदार हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे ब्लेडचा वार खोलवर गेल्यानं सुनेची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे. सासू सुनेमध्ये वाद झाला. सुनेनं हाताची नस कापून घेतली आणि त्यामुळे घाबरलेल्या सासूला हृदयविकाराचा झटका आला आणि त्या झटक्यामध्ये त्यांचं निधन झालंय. आता ज्या सुनेनं हाताची नस कापून घेतली होती तो वार सुद्धा खोलवर असल्यामुळे तिची सुद्धा प्रकृती गंभीर आहे आणि तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि आता महत्त्वाची बातमी मुंबईतून आहे. गॅस फुग्यांचा लिफ्टमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आणि ही घटना CCTVमध्ये कैद झालेली आहे. या गॅसच्या फुग्याचा स्फोट, या स्फोटात 2 जण जखमी झालेत आणि या भीषण स्फोटाचा हा व्हिडिओ CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एक फुगे विक्रेता फुग्यांचा एक मोठा गठ्ठा घेऊन लिफ्टमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि अचानक या गॅसच्या फुग्यांचा स्फोट झाला आणि आजूबाजूला असलेले 2 जण यामध्ये गंभीररित्या होरपळल्याचं दिसतंय. 2 जण जखमी झालेले आहेत आणि आता फुगे विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. ऋतिक, गोरेगाव पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार कशामुळे घडला आहे, काही कारण कळू शकलं का? अचानक फुग्यांचा स्फोट का झाला? नक्कीच आपण बघतोय धक्कादायक घटना म्हणावं लागेल आणि त्याचा CCTV जो आहे तो समोर आलेला आहे. क्षणार्धात फुगे जे आहे ते पेट घेताना बघायला मिळतंय. मोठा ब्लास्ट जो आहे तो फुग्यामुळे झालेला आहे आणि यामध्ये CCTV फुटेजमध्ये आपण बघू शकतो काही लोक जे आहेत ते जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. घटना जी आहे ती या ठिकाणी गोरेगाव पश्चिमेतलं अनमोल टॉवर आहे त्या टॉवर मधली आहे. त्या टॉवर मधून फुगे विक्रेता असेल किंवा जे सामान्य नागरिक आहेत त्या लिफ्ट मधून जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या फुग्यामध्ये हायड्रोजन गॅस जो आहे तो होता. हायड्रोजन गॅस आपण जर बघितला तर उच्च तापमानाच्या संपर्कात आला तो क्षणार्धात पेटतो. हायड्रोजन गॅस हा ज्वलनशील असतो, त्यामुळे त्यामध्ये हायड्रोजन गॅस होता. यामुळे ते फुगे जे आहे ते दबावपूर्ण जागेमध्ये आल्याने त्याचा ब्लास्ट झालेला आहे आणि याचमुळे आपण बघतोय की मोठी जी दुर्घटना आहे ती या ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळतंय. या घटनेमध्ये जेव्हा ब्लास्ट झाला त्यावेळी तरुणी आपण बघतोय, स्वतः फुगे घेऊन असलेला व्यक्ती आपण हातात बघतोय, त्यांच्या पाठीमागेही काही व्यक्ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या ब्लास्टमुळे हे लोक जे आहेत ते भाजलेले आहेत. भाजल्याचं मोठं प्रमाण नाहीये, मात्र किरकोळ प्रमाणात देखील ते भाजलेले आहेत. त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. या प्रकरणी गोरेगाव पोलीस जे आहे ते तपास करताय नेमके हे फुगे का पेटले आणि यामध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांनी तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी आता पोलीस तपास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र सोसायटीच्या लगतच एक पेट्रोल पंप आहे. जर हा जो ब्लास्ट झाला यामुळे जर सोसायटी पेटली असती, तसंच शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाला जर इजा झाली असती तर मोठी दुर्घटना जी आहे ती या निमित्तानं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मोठी दुर्घटना या निमित्तानं टळली असं म्हणावं लागेल सुदैवानं. मात्र 2 जण यात होरपळलेले आहेत. त्यांच्या जखमा जरी गंभीर स्वरूपाच्या नसल्या तरी सुद्धा या प्रकाराची आता चौकशी केली जाईल. नेमका पेट का घेतला गेला ते पाहावं लागणार. धन्यवाद ऋतिक दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी.